जन हे वळतु जेथे भाग 7. अंधारातून गाडी भरधाव वेगानं धावते आहे. जवानांनी गच्च भरलेला डबा. पिंगट दिवे वर लुकलुकतायत. सर्व तऱ्हेच्या युनिफॉर्म्सचे जवान खालपासून वरपर्यंत ठेचून भरले आहेत. खालपासून वरपर्यंतच्या बर्न्सवर, बाकांच्या मधोमध आणि थेट डब्याच्या दारापर्यंत सारे अंग संकोचून कसेबसे झोपले आहेत. साऱ्यांना झोपेनं घेरलं आहे. ते बसल्या बसल्याच झोके घेतायत. परस्परांवर रेलतायत. परस्परांच्या गळ्यात माना टाकतायत. व्हीटीहून निघाल्यापासून त्यांनी मनस्वी दंगा केला आहे नि आता झोपेच्या स्वाधीन झाले आहेत. भरधाव पळणाऱ्या गाडीच्या तालावर डबा डोलतो आहे. छताला अगदी भिडलेल्या बर्थवर मधुकर उताणा निजला होता. दोन्ही हात डोक्यामागे गुंफलेले, तंगड्या छातीशी टेकलेल्या. दिवसभरात तो खाली उतरलेला नाही. कळकट पांढरा डगला नि पांढरी निकर घातलेला व दाढी वाढवलेला मधुकर अगदी तोंडाजवळ दिसणाऱ्या मंद पिवळ्या दिव्याकडे पाहत पडलेला आहे. घामानं भिजून चिंब झालेला आहे. कुणी हेल काढून गायचा प्रयत्न केला, परंतु गाणं पेंगू लागलं. धाड 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 गाडीचा ठेका, तालावर हलणारी शरीरं, गुंगीतल्या गाण्याची लय. मधुकर मात्र खडखडीत जागा होता. सर्वांग आंबून गेलं होतं. तो खाली उतरला नव्हता, कारण उतरला असता तर तो सर्वांवर थुंकला असता. ढोर साले हसतात, गातात, ढुंगणावर रोज हंटर खातात. कसला दंगा करतात रे. जीभ कोरडी पडली होती. छाती जळजळत होती. थुंक गिळणं कठीण झालं होतं. दिवसभरात किती पाकिटं फस्ती झाली असतील त्याचं त्यालाच ठाऊक नव्हतं. हा मधुकर अर्थात तो नव्हे. घाटदार शरीराचा, प्रफुल्ल चर्येचा, पाणीदार डोळ्यांचा हा वेगळा आहे. कपाळहाड उमटून दिसत आहेत. गालहाडं वर आली आहेत. डोळे थिजले आहेत. दाढी वाढली आहे. आज तो घरी निघाला आहे. ओंगळपणा विशेष जाणवतोय. सारं नकोसं झालंय. गाडी धावते आहे. जवानांच्या थप्पी हलतायत. पिवळा मंद प्रकाश थरथरतो आहे. मधुकरनं पडल्या पडल्याच सिगरेट काढली नि लायटरनी खटकन पेटवली. छतावर धुराचे ढगच्या ढग तो सोडू लागला. ते ढग छतातल्या छतात पसरू लागले. लोंबून दिव्याभोवतीच घोटाळू लागले. मग दोन बर्थच्या चिंचोळ्या जागेत दाटून आले आणि खिडक्या बंद असल्यामुळे ते हळूहळू डब्यातल्या इतर गल्ल्यांमध्ये सरकू लागले व पसरू लागले. मधुकर जोरजोरात धूर सोडित राहिला. ढगांकडे टक लावून बघत राहिला. एडन, पोर्ट सय्यद, सुवेज, अलेक्झांड्रिया, कुंटणखाने, मुंबई, लखळखणारी हॉटेलं. मुंबईत नुसताच भटकत होता. कुलाब्याची बाजू, हॉटेलात जाऊन बसला. नवख्याचा वेंधळेपणा, गावठी टवटवी, दुकानात मोठाले आरसे, काउंटरवर गोरा माणूस, वेटर. टेबलाशी मुलगी येऊन बसते, हसते. वय सांगणं कठीण. 10-12ची की 15-16ची. फ्रॉक घातलेली मुलगी. मधुकर तिच्याकडे बघतो. अंगावर काटा उभा राहतो. इराणी माणूस व तो वेटर हसत असतात. हॉटेलात कुणी नसतं. मुलगी धुराचे ढग सोडीत असते. त्याच्याकडे बघून फिदी फिदी हसत असते. मुलगी फ्रॉकवाली, सिगरेट पिते, समोरासमोर बसते. निर्लज्ज हसते, अगदी नजर देऊन बसते. मधुकरच्या छातीतून भयाची कळ निघून गेली. कुणीकडे पाहावं कळेना. रागवू शकत नाही, ओरडू शकत नाही. ते रस्ते, ते आरसे, तो गोरा माणूस, तो वेटर. कसला तरी सडलेला वास, पापाचा वास, हाडामासातून जाणवणारं भय. अरे बापरे. मुलगी धुराआडून हसते आहे. बसलेली गालफडं, तोंडाला फासलेला चुना, लाल काळे ओठ, पिवळे डोळे, केस कापलेले. तान्ह्या बाळानं आईमाईच्या शिव्या हासडाव्या अशा प्रकारची भयानक शिरशिरी. भीती, धोका, जीवाला नव्हे नव्हे. आरशांच्या लाटांवर लाटा, निर्लज्ज हसणाऱ्या मुलींच्या थप्प्यांवर थप्प्या. अरे बाप रे. तो एकदम दाराकडे निघाला. कॉलर धरली गेली. पैसा मागता है, कहा भागता है. पैसे फेकले. मुलगी फसफसून हसत होती. तिच्या हास्याचे शिंतोडे तोंडावर उडत होते, अंगावर बसत होते. मधुकर धूम पळाला. सारं अंग बरबटलं होतं. पळ पळ इथून. कुठं पळणार. सगळीकडे वळवळाट, बुजबुजाट, घाण, सडलेला वास. तो नुकताच तेव्हा मुंबईला आला होता. छतावर लोंबणाऱ्या धुराकडं मधुकर एकटक पाहतो आहे. दर्यावर तुफानासारखं हुंदडायचं. आकाशात गरुडासारखी भरारी मारायची. पैशाचं काय घेऊन बसलात राव. लाथ मारीन तिथं पैसा काढीन. नोकरी आपल्याच्यानं होत नाही. घ्या पैसे बापू, घे पैसे आई. पै पै जमवणं आपल्याच्यानं नाही होणार. कुछ बडा काम करके पैसा. ओ, पैसा पैसा. वळवळणारी माणसं. ना वागण्यात अदब, ना डोळ्यात मर्यादा. पैसेवाले. आखीव कार्यक्रम
डेक साफ करायचं काम, ठराविक पहाऱ्याच्या पाळ्या, शिव्या गाळीला दिलेलं हातातल्या उंच ब्रशाचं संक्षिप्त उत्तर, शिक्षा, भुयारीतले 15 दिवस, डोक्यावरच्या चौकटीतून खाली पडणारे पावाचे तुकडे, अंगावरून उड्या मारणारे उंदीर घुशी, पुन्हा एकदा भांडण, भरपूर तिमली गेलेली कणिक, बँडेज, डॉक्टर, मग बोलणं बंद, काम आणि काम. कोणी जवळ फिरकेना, घायाळ गुरगुर, जागोजागी थुंकायची सवय, डोक्यातले दिवे विझत गेले, एकामागून एक, तोंडी आली शिवराळ शिवीगाळ. फुलाफुलांच्या पडद्याआड ती काळीभोर मुलगी, शाळीग्रामासारखी गुळगुळीत. तो तिच्याकडे बघू लागला. तिच्याशी काही बोलायचं होतं. ती हसली. हातातील थुंकीचे तार तार बघून एकदम मळमळू लागलं आणि तो ओकला. ती ओरडू लागली. तिचं तोंड बंद करायला मधुकरनं तिच्या तोंडावर हात ठेवला. ते तिचे मरणभयाने भेदरलेले डोळे. काय सांगायचं होतं ते मनातल्या मनात राहिलं. चुन्याच्या जाड थराखाली ते भेदरलेले डोळे. मधुकर एकदम कासावीस होऊन उद्गारला, पुरे पुरे. तो एकदम उठून बसला, धडपडला. छताला त्याचं डोकं टकरावलं. पुरे पुरे ची किंकाळी डबाभर घुमली, मग धुरासारखीच पिंजून उडून गेली. कुणी डोळे किलकिले केले. क्या है? कोणी ओरडलं. डबा पुन्हा घोरू लागला. गाडी डोंगरावर चढत होती. डबा झोके घेत होता. मधुकर तडफडून बर्थखाली अलगद उतरला. झोपलेल्या ढिगांमधून वाट काढू लागला. कसाबसा दारापर्यंत आला. खिडकीबाहेर थुंकला. थुंक वाऱ्याबरोबर झपाट्यानं मागं आला. मधुकर दचकून एकदम भिंतीला ताट टेकला. मग पुन्हा उभ्या उभ्या सिगरेट पेटवून ओढू लागला. नवलच नव्हे काय, ती दुसरी, साधंच नाव तिचं, मेरी. फक्त तिचं हसणं ऐकायला रोज तो स्टॉलच्या फळकटाशी जाऊन बसत होता. अगदी नियमानं. समुद्राची गाज, नेहमीचा गणवेश, ही सुद्धा काळीच, पण दात मोत्याच्या सरी, छडीदार लवलवणारी मेरी. आवाज सारंगीसारखा नुसता जीवाला पिळत जायचा. महिन्याच्या महिने कोपऱ्यात बसून ते ऐकायचा. मग तीही हसू लागली, बोलू लागली, दिल्या वस्तू घेऊ लागली. मग ते वाळूवर बसू लागले. लग्नाबद्दल मधुकरनं विचारलं तेव्हा ती त्याच्याकडे निरखून बघू लागली. कुठल्या गावचे म्हणून चौकशी सुद्धा केली. हसत हसत मजेत कबुली दिली. तिचे बॉबकटचे केस सुद्धा मधुकरला आवडू लागले, कारण ते वाऱ्याबरोबर रुळायचे. तो फळकटाशी येऊन बसला की आतून मेरीच्या घरचे लोक बघायचे, हसायचे. तीही हसताना दिसायची. तो सिगरेट फुंकत तिष्ठत बसायचा. आपल्यासाठी सारे स्पेशल हसतायत हे त्याला जाणवायचं. तोही हसायचा, आनंदात होता. ती इतरांबरोबर फिरताना दिसली. संध्याकाळच्या करवतीनं जीव चिरला जात होता. समुद्र लाल झाला होता. दररोज तो हाक देत होता. अध्वातध्वा ओरडत होता. शेवटी दोघं तिघं पुढे झाले होते. त्याची गठळी वळली जात होती. सारंगी मधुर हसत होती. तो शुद्धीवर आला तेव्हा जबड्यातून रक्त गळत होतं. रक्तथुंकीत तो ओरडला, अच्छा अच्छा. डब्याच्या दाराशी ताठ उभा मधुकर कर्कशपणे ओरडला, अच्छा. गाडी वेगात धावत आहे. पिंगट प्रकाश थरथरत आहे. डबा जोरात घोरत आहे. मधुकरचा अच्छा पिंजून उडून गेला आहे. सारंगी अजून ऐकू येत आहे. रक्ताच्या कणाकणात सळसळत आहे. शरीर नखशिखांत चिरत आहे. गठळी वळली जात आहेत. हे पाहून सारंगी मधुर हसत आहे. विक्षिप्तासारखा तो 2-4 दिवस हिंडला, मग शिक्षा. मग मात्र तो बराच हसला. आम्ही डेझर्ट करून आता जाणार तरी कुठं. गाडी बोगद्यात शिरत होती. जणू कांठळ्या बसवणारे प्रचंड स्फोट होत होते. इंजिनच्या बोगद्यात अडकलेला धूर डब्यात शिरत होता. मधुकर दारापासून दूर हटला. डगमगत वाट काढीत कसाबसा बर्थ जवळ आला. बर्थवर एकदम अलगद चढला आणि आडवा झाला. पुन्हा दिव्यांकडे टक लावून बघू लागला. पुटपुटला, हो गई गालिब बलाए सब तमाम, एक मरमे नागहानी और है. शेवटी भाव्याच खरा ठरला. या उड्या व्यर्थ असतात. युद्धाचं तर तोंड सुद्धा दिसलं नाही. अँड हू वॉन्ट्स टू फाईट? भाव्या म्हणायचा, परिस्थितीशी मिळतं घे. दोस्त मिळतं काय घेऊ फत्तर. मीच इथं परिस्थिती बनलोय. मधुकरनं छताला टेकलेल्या तंगड्या मागं घेतल्या. अर्धवट उठून उशीखाली काही चाचपू लागला. मग एक चपटी बाटली काढून काही घुटके घेतले. आता ठीक, असं म्हणून त्यानं हसल्यासारखा चेहरा केला. पुन्हा आडवा झाला. कुशीवर वळला. मग घोरू लागला. भाग 7 समाप्त. आता आपण भाग 7चा निष्कर्ष बघूयात.
मग हा जो 7वा भाग आहे, तो विश्वासचा भाऊ मधुकर म्हणजे मधू याच्याकडे वळतो. या भागामध्ये विश्वासच्या घरापासून दूर लष्कराच्या डब्यात प्रवास करत असलेला मधुकर किती विस्कळीत, भयानक आणि विषण्ण अशा मानसिकतेमध्ये आहे, हे आपल्याला यामध्ये कळतं. ठीक आहे. मग बघा, अम, हा मधुकर हा विश्वासच्या आयुष्यामधला एक खूप महत्वाचा दुवा आहे. मग हे जे लष्करी जवानांनी गच्च भरलेला रेल्वेचा डबा आहे, त्यामध्ये त्याचं जे चित्रण आहे, तर ते खूपच आपल्याला दाहक दिसतं. तर मग त्याचा आपण आता निष्कर्ष बघूयात ह्या पूर्ण भागाचा, 7व्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघा की मधुकरचं बदललेलं रूप आपल्याला इथे दिसतं लगेचच. मग एकेकाळी खूपच प्रफुल्ल चर्या होती त्याची किंवा त्याचे पाणीदार डोळे होते, असं सगळं वर्णन पुस्तकामध्ये सुरुवातीला मधुकर बद्दल केलं आहे. मग आता तो पूर्ण बदललाय. मग लष्करी शिस्तीतील शिवीगाळ, हंटरचे फटके किंवा युद्धाच्या छायेतली आक्तिकता यांनी त्याचं व्यक्तिमत्व ओंगळ आणि कठोर केलंय. त्याच्या मनात जगाविषयीचा एक खूप मोठ्या प्रमाणातला तिरस्कार असा निर्माण झालाय, असं आपल्याला जाणवतं. मग शहरी जीवन आणि तो जो सगळा वास त्यांनी सांगितला. तर त्याच्या ज्या आठवणी आहेत, ज्या त्याला आठवतायत, तर त्याच्यामधनं त्याचं जे काही भयावह अनुभव त्याचे होते, तर ते आपल्याला दिसतात. म्हणजे हॉटेलमध्ये ती निर्लज्जपणे हसणारी मुलगी किंवा तिथला जो एक पापाचा वास असं तिथे लिहिलंय. तर हा मधुकरच्या मनामध्ये भीती निर्माण करतो आणि तो या सगळ्या घाणीपासनं पळायला बघतोय. पण असं वाटतं की ते सगळं त्याच्या अंगाला पण चिकटलंय, असं त्याला वाटतं. ठीक आहे. मग त्यानंतर आता तो जेव्हा त्या मेरीच्या प्रेमात पडतो, तर मग हे जी मेरी असते, तर ती आल्यामुळे त्याच्या मनामधली जी जखम आहे, तर ती उघडी होते. कारण की त्या मेरीवरती तो प्रेम करतो, पण तिनंच इतरांसोबत मिळून त्याला मारहाण केली नंतर. आणि मग रक्त थुंकत तो ओरडतो, की अच्छा, म्हणजे त्याच्या मनातला कडवटपणा आणि विरक्ती इथे आपल्याला जाणवते. मग ज्या जगाला तो इतका महान मानत होता, तर त्या जगानंच त्याला मारून बाहेर फेकलं, असं आपल्याला इथे जाणवतं. त्यानंतर मग जी काही परिस्थिती त्याची आहे, तर त्या परिस्थितीशी तो करतोय तो संघर्ष आणि त्यामुळे तो ज्या पद्धतीने व्यसनाधीन झालाय. तर बघा, भावे त्याला असं सांगतो की परिस्थितीशी जुळवून घे. पण मधुकर आता म्हणतो की मी स्वतःच परिस्थिती आहे. मग ह्या मनातल्या वेदना विसरण्यासाठी तो सिगरेट आणि दारू ह्याचा आधार घेतो. आणि बाकीच्या सगळ्या जवानांना तो कसं म्हणतो की हे सगळे ढोर आहेत. कारण अ, ते या सगळ्या नरकाचा दंगा करून आनंद घेत आहेत आणि मधुकरला मात्र प्रत्येक गोष्ट छळते आहे, असं इथे दाखवलंय. मग त्यानंतर शून्यता आणि अगतिकता. ठीक आहे. तर एक मिनिट. हां, इथेच तर म्हणतो की हो गई गालिब बलाए सब तमाम, एक मर्गे नाग हानी और है. म्हणजे काय, की अचानक येणारं मरण अजून बाकी आहे. एक मर्गे नागहानी म्हणजे अचानक येणारं मरण अजून बाकी आहे. तर या गालिबच्या ओळी आहेत, ज्या मधुकरच्या मनामधली मृत्यूची इच्छा आणि शून्यता आपल्याला दाखवतात. मनातली मृत्यूची इच्छा आणि शून्यता. ठीक आहे. मग तो घरी निघालाय, पण तो आनंदी नाहीये. तर तो हरलेला आहे.
हतबल आहे आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. अशी त्याची परिस्थिती आहे. ठीक आहे. मग हा जो भाग आहे तर तो मधुकरच्या माध्यमातनं लष्करी जीवन तेव्हाचं कसं होतं, तर त्या लष्करी जीवनातली क्रूरता आणि शहरी जीवनामध्ये जे नैतिकतेचे अधःपतन होत आहे. ठीक आहे. कसं आहे ना, आता तुम्हाला समजलं असेल की कुठलीही गोष्ट वाचतो आपण, त्यातले जे भाग वाचतोय, तर त्यानंतर त्याच्यातनं जो निष्कर्ष काढतो, तो उत्तर लिहायला आपल्याला मदत करतो, ना की ते अ, जे शब्द आहेत, जे त्या भागांमध्ये असतात ते नाही, तर त्यातनं आपल्याला ते समाजाचं कुठलं चित्रण लेखक दाखवत आहेत. म्हणून आपल्याला अशा कादंबऱ्या परीक्षेसाठी असतात. ठीक आहे. तर मग लष्करी जीवनामधली क्रूरता आणि शहरी जीवनातील झालेलं, म्हणजे पूर्ण समाजाचं झालेलं नैतिक अधःपतन, मॉरल ब्रेकडाऊन. ठीक आहे. आणि वैयक्तिक आयुष्यामधले विश्वासघात, तर ह्या सगळ्याचं आपल्याला एक चित्र दिसतं. मग अशा सगळ्या गोष्टींमुळे सॉरी मधुकर हा पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. ठीक आहे. तर हे होतं, हा होता भाग 7. पुढे आपण भाग 8 बघूयात. ठीक आहे. धन्यवाद.